अनेक राज्यांचं राजकारण आणि सामान्यांचं जीवन ज्या सहकाराभोवती फिरतं तो सहकार हा विषय स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कृषी विभागापासून वेगळा करून त्यासाठी वेगळं असं सहकार मंत्रालय स्थापन करणं आणि त्याची धुरा दस्तूर खुद्द अमित शहा यांच्याकडे सोपवणं हे खूप काही सांगून जाणार आहे। या सगळ्यामुळे काय परिणाम होणार आहे सहकार क्षेत्रामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत विद्याधर अनास्कर सर आहेत। सर, पहिल्यांदा की हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे यामुळे सहकार क्षेत्रामध्ये नक्की काय चर्चा आहे? नाही, त्यामध्ये संपूर्ण देशभरात सहकार पराजित होत असताना, सहकाराला अपयश येत असताना केंद्र शासनाने त्याची दखल घेऊन हे सहकाराच्या सक्षमीकरणासाठी जर केंद्रीय मंत्रालय स्थापन केलं असेल तर निश्चितच संपूर्ण क्षेत्राकडून त्याचं स्वागत होत आहे। कारण का सहकार अनेक लोकांचा पूर्वीपासून म्हणणं आहे की सहकार टिकला पाहिजे, सहकार पराजित होतं फेल होतं हे वस्तुस्थिती आहे। मग त्याची दखल जर केंद्राने घेतली असेल तर निश्चितच या संपूर्ण क्षेत्राकडून त्याचं स्वागत होत आहे। पण नक्की याचीच दखल केंद्राने घेतली आहे का? कारण केंद्र सरकारने हे मंत्रालय स्थापन करणं, त्यासाठी वेगळी नियमावली तयार करणं, हे म्हणजे आत्तापर्यंत जो सहकार हा विषय राज्याकडे आहे त्या राज्याच्या अधिकारांवरती अतिक्रमण करणं असंही होतंय, अशी चर्चा सुरू झाली आहे लगेच। नाही, ज्यावेळी या मंत्रालयाचं प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल ते कामकाज सुरू झाल्यानंतर एक कॉन्स्टिट्युशनल फेडरलिझम म्हणजे संघराज्य पद्धतीचा निश्चितच पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। पण आजपर्यंत याचं कामकाज नेमकं सुरू नाही होणार, कामकाज कोणत्या पद्धतीने सुरू होणार याबद्दल अजूनही संभ्रमावस्था आहे, कुठलीही नियमावली आलेली नाही। परंतु PIB जे प्रेस नोट जी काढली गेली आहे सरकारकडून त्यामध्ये त्यांनी चक्क म्हटलं आहे दी मिनिस्ट्री विल प्रोव्हाइड एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लीगल हे फ्रेमवर्क आणि पॉलिसी फ्रेमवर्क टू ऑल दी टू नॉट सोसायटी, त्यांनी सांगितले टू दी कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन दी कंट्री। त्यांनी शब्दप्रयोग करताना सहकार चळवळ हा शब्दप्रयोग केला आहे, व्यापक आहे, हा सहकारी संस्था हा शब्दप्रयोग नाही आहे। आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रोव्हाइड करू, काय प्रोव्हाइड करू, हे जे रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड लीगल फ्रेमवर्क आम्ही तुम्हाला देऊ। म्हणजे जसं 97व्या घटनादुरुस्तीमध्ये एक त्या काळच्या सरकारने 97व्या घटनादुरुस्तीमध्ये एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे दिली होती सरकारला प्रत्येक राज्यांच्या, हा तुमचा विषय आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा कायदा करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती 97व्या घटनादुरुस्ती गुजरात हायकोर्टामध्ये चॅलेंज केली आणि ती केंद्र सरकारच्या विरोधात गेली आणि त्याच्या विरुद्ध झालेलं अपील योगायोगानं काल सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगला आले आणि त्याच दिवशी सहकार मंत्रालयाची स्थापना आपल्या केंद्र सरकारने केली। हे खूप महत्त्वाचं आहे, तेवढंच इंटरेस्टिंग आहे। तो खटला नक्की काय होता, म्हणजे UPA सरकार असताना तो खटला लढला गेला, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा। म्हणजे गुजरातमधल्या एका संस्थेला काही गाईडलाईन्स देण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या कृषी आणि सहकार मंत्रालयाने केला होता। नाही, त्यावेळी माननीय शरद पवार साहेब त्यावेळी कृषी मंत्री होते, त्यांच्या कालावधीमध्ये 97वी घटनादुरुस्ती लोकसभेपुढे मांडली गेली। त्याचा उद्देश असा होता की संपूर्ण देशातल्या सहकारी संस्थांना एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल द्यायचे आणि त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या आधारे त्यांनी लोकांना सांगितलं तुम्ही या प्रिन्सिपलवर तुम्ही तुमचा कायदा करा, का तर सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत आहे। आणि हा कायदा करत असताना नेमकं अशा प्रकारचा कायदा करून राज्याच्या सूचीमधल्या विषयामध्ये हस्तक्षेप करता येतो का, अशा प्रकारची याचिका गुजरात उच्च न्यायालयामध्ये दाखल केली। आणि त्यावेळी सरकारची भूमिका अशी होती आम्ही कायद्यात बदल नाही केला, आम्ही त्यांना नुसतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिलेत, आम्ही नुसतं मार्गदर्शक तत्त्वे दिलेत। मग गुजरात हायकोर्टाने असा निर्णय दिला जे तुम्हाला डायरेक्ट करता येत नाही ते इनडायरेक्ट देखील करता येणार नाही, जे प्रत्यक्ष करता येत नाही ते इनडायरेक्ट अप्रत्यक्ष पण करता येणार नाही। म्हणजे त्यावेळेच्या गुजरात हायकोर्टाने गुजरात राज्य सरकारचे जे अधिकार आहेत आणि एकूणच सगळ्या राज्य सरकारांचे अधिकार आहेत ते अबाधित ठेवले, त्यांचं रक्षण केलं आणि त्यावेळेच्या केंद्र सरकारनी जी काही मार्गदर्शक तत्व द्यायचा प्रयत्न केला होता त्याला नाकारलं। आता त्यावेळची जी याचिका आहे त्यावेळेच्या केंद्र सरकारने केलेली ती आता सुनावणीला काल आलेली आहे, काल सुनावणीला आली, त्याच्यावरती जो काही निकाल येईल तो महत्त्वाचा आहे। आता काल जे सुनावणीला आली त्यामध्ये सध्याच्या सरकारच्या वकिलांचं म्हणणं असं आहे आम्ही संपूर्ण भारतातल्या सहकारी संस्थांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून ही आम्ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्यामध्ये कोर्टाने त्यांना पहिल्याच हिअरिंगला सांगितलं की अशा प्रकारे तुम्हाला जर करायचं असेल तर जो विषय राज्याच्या अखत्यारीतला आहे तिथं आर्टिकल 249-50 आहे
त्यानुसार तुम्ही जर त्या राज्याची परवानगी असेल तरच हे करू शकाल. तर राज्याची परवानगी घ्याल तर का हे कालच्या हिअरिंगमधलं एक दोघांच्यातलं संवाद आहे हा. नाही, अर्थातच याच्यामुळं प्रश्न निर्माण होतो की या सगळ्यामुळं राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये पुन्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल का, खास करून जिथे भारतीय जनता पक्षाची सरकारं नाही आहेत. नाही, मला त्याच्यावर मी कमेंट्स करू इच्छित नाही, पण घटनात्मक वैधता प्रत्येक ठिकाणी येईल. कारण का एकदा तर तुम्ही त्यांना मार्गदर्शक पत्र दिली, त्यांनी सांगितलं वी प्रोव्हाइड दी मिनिस्ट्री विल प्रोव्हाइड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क देणार. आणि हे जर फ्रेमवर्क एखाद्या सरकारने ऐकलं नाही, की आम्हाला नाही फ्रेमवर्क, तर मात्र घटनात्मक पेच होईल. आणि यासंबंधी समजा मी छोटी गोष्ट सांगतो की एखाद्या त्यांनी सांगितलं संपूर्ण सहकार चळवळ देशातली सक्षम करायचा उद्देश आहे. तुम्ही कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या एखाद्या सरकारी संस्थेला केंद्राने जर भांडवल पुरवलं, तर भांडवल पुरवल्याबरोबर केंद्राचं भांडवल असल्यामुळं जसं नॅशनलाइज बँकामध्ये केंद्राचं भांडवल आहे, तसं ही संस्था देखील पब्लिक सेक्टरमध्ये जाईल. पिच्यावर मग कंट्रोल कोणाचा हा एक खूप मोठा डिबेट आहे. त्यामुळे पुढं नेमकं काय की या मंत्रालयाचं कामकाज ज्या पद्धतीनं चालेल त्यानुसार त्या वेळेला हे प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे फक्त मल्टीस्टेट संस्थांवरतीच नियंत्रण राहतं या नवीन केंद्रीय मंत्रालयाचं, की एकूणच ज्या राज्यांच्या अखत्यारीतल्या सहकारी संस्था आहेत त्याच्यावरतीही हे अतिक्रमण होतं किंवा त्यांच्या अखत्यारीमध्ये त्या जातात हे पाहायला लागेल. आता युनियन लिस्टमध्ये मल्टिपल कोऑपरेटिव्ह सोसायटी युनियन लिस्टमध्ये केंद्राच्या यादीत नंबर 44ला. त्यामुळे आत्तापर्यंत मल्टिपल कोऑपरेटिव्ह सोसायटीबद्दल एक कायदा करत होते, तो त्यांना अधिकार होता. परंतु आता मात्र त्यांचा उद्देश असा आहे संपूर्ण देशातल्या सहकार चळवळीचं सुसूत्रता आणणे. त्यामुळं राज्याचा विषय आणि यांचं म्हणणं असं आहे मी कायदा केला नाही केला तरी मार्गदर्शक तत्त्वे दिली आणि ती जर कोणी पाळली नाहीत तर 100% एक कॉन्स्टिट्युशनल फेडरलिझम म्हणजे संघराज्य पद्धतीचा मुद्दा उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. सर, आता हे एवढं सगळं होत असताना याचा उपयोग सहकाराचं सक्षमीकरण करण्यासाठी खरंच होईल का, की फक्त जे अधिकार राज्यांकडे होते ते केंद्राकडे जातील आणि त्याच्यातून फक्त अधिकारांची ओढाताण होईल आणि राजकारण साधलं जाईल त्यातून? नाही, मला त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. परंतु एक गोष्ट नक्की की असं जर कॉन्फ्लिक्ट व्हायला लागलं आणि केंद्र सरकारने घटनेमध्ये अमेंडमेंट करून जर हा विषय कंकरंट लिस्टमध्ये घेतला, आता जो राज्याच्या यादीत आहे तो कंकरंट लिस्टमध्ये घेतला तर त्याच्यावर कायदा करायचा अधिकार राज्यांना पण येईल आणि केंद्राला पण होईल. अनेक विषय कंकरंट लिस्टमध्ये सामायिक लिस्टमध्ये, त्यामुळे असं पण होण्याची दाट शक्यता ती काय नाकारता येत नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यांनी सांगितलं की आम्ही सक्षम म्हणजे काय, परत एकदा की सहकाराच्या मूळ तत्वांपासून प्रिन्सिपलपासून हे सगळं बघितलं जाईल. एक छोटी गोष्ट सांगतो, सहकार ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी या सहकारातल्या गरीब लोकांची चळवळ होती. गरीब लोकांना कॅपिटल टाकता येत नाही म्हणून सरकारने, राज्याने आणि केंद्राने त्यांना भांडवल पुरवायचं आणि त्यांनी त्या सहकारी संस्थेमध्ये भाग घ्यायचा. आता मात्र ही चळवळ ही श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांची चळवळ म्हणून ओळखली जाते, गरिबांची चळवळ म्हणून ओळखली जात नाही. कारण का त्या सहकारी संस्थेत भांडवल गुंतवण्या इतपत पण गरिबाकडेच पैसा नाही आहे. तो पैसा केंद्र आणि राज्याने पुरवायचा हे खरं पूर्वीपासूनचं स्वातंत्र्यानंतरचं धोरण आहे. त्याला अनुसरून जर केंद्राने जर काही समजा सुरू केलं यात कॅपिटल पुरवणं तर घटनात्मक पेच नक्कीच निर्माण होईल आणि उद्देश तर चांगला दिसेल, परंतु कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण होईल. आणि या दृष्टीने मग नियम आहेत, कडक नियम आहेत. कारण का साधी गोष्ट आहे, आज तुम्हाला कुठलाही जर तपास करायचा असेल एखादा गुन्ह्याचा, हा तपास ईडी करू शकतो का मुंबई पोलीस करू शकतात, याच्यावर पण वाद कोर्टामध्ये आहे. अनिल देशमुखांचं उदाहरण असेल तसं उद्या या सहकारी संस्थेमध्ये जर का भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, हे झाला ते झाला तर ते पण आहे. पण शिस्तीच्या नावाखाली नेमकं त्याच्यावर काय कारवाई कोणाला करायचा अधिकार आहे हा दीपिकले मुद्दा उद्या डिबेटमध्ये येईल. कारण का त्यांचं तुम्ही जर ऑब्जेक्ट पाहिलं तर ऑब्जेक्ट खूप छान आहे. दी मिनिस्ट्री विल प्रोव्हाइड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लीगल अँड पॉलिसी फ्रेमवर्क टू दी कोऑपरेटिव्ह मुवमेंट, असंच ते ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे बारीक सारीक जर तुम्ही बघायला जाल तर तुम्ही ऑब्जेक्ट जर वाचाल PIBच्या प्रेस रिलीजमध्ये खूप महत्त्वाचं आहे ते. बरोबर आहे सर, उद्देश खूप चांगला आहे, परंतु सरतेशेवटी म्हणजे आता तुम्ही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या, परंतु हे याची अंमलबजावणी होताना नक्की काय होईल, म्हणजे साहजिकच हे सगळं जाऊन पोचतं राजकारणापर्यंत आणि याचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा एक प्रकारे दबदबा किंवा त्यांची पकड आहे सहकार क्षेत्रावरती. तर मग महाराष्ट्रात जे भाजपचे विरोधक आहेत, कर्नाटकमध्ये असतील किंवा इतर राज्यांमध्ये जिथे सहकार चळवळ आहे, तिथे मग त्या विरोधकांना दाबण्यासाठी किंवा स्वतःकडे खेचण्यासाठी म्हणून याचा उपयोग होईल का, अशी चर्चा लागलीच सुरू झाली आहे.
आणि कारण खातं जे आहे ते दस्तूरखुद्द अमित शहांकडे आहे, इतर कोणत्या मंत्र्याकडे असतं तर कदाचित हे एवढी चर्चा झाली नसती. माझं म्हणणं असं आहे, या सहकारी संस्था या लोकांच्या असतात, जनतेच्या असतात. सहकारी संस्था कधी कुठल्या राजकीय पक्षाच्या नसतात. एखाद्या वेळेला त्या संस्थेवर एका विचारसरणीची जास्त लोक संचालक मंडळावर असतीलही, म्हणून त्याला त्या पक्षाच्या नावाने सहकारी संस्था संबोधणं हे काय मला योग्य वाटत नाही. सहकारी संस्था लोकांच्या असतात, जनतेच्या असतात आणि त्या शेवटपर्यंत त्यांच्याच राहिल्या पाहिजेत या मताचा मी आहे. अगदी केंद्रात कोणाचं सरकार आहे, राज्यात कोणाचं सरकार आहे आणि अधिकार नक्की राज्याकडे राहणार की केंद्राकडे राहणार हा तर राजकारणाचा विषय झाला. परंतु अनास्कर सर जसं म्हणाले, या सहकारातून खरंच लोकांचा उद्धार होणं, लोकांची समृद्धी वाढीस लागणं हा उद्देश आहे. तो साध्य होतोय का फक्त राजकारण साधलं जातं आहे, याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेकडं सह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.